नमस्कार. आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनच्या YouTube क्लासमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. काल आपण बोललो होतो की आपण पार्ट सेकंडच्या डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरपासून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर जरी सुरू करत असलो तरी आपण लास्ट इयरला म्हणजे 11वी मध्ये डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरुवातीला काही शिकलेलो आहोत. त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला पाहायच्या आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, कशा पद्धतीने हे सोडवलं होतं हे तुम्ही जरा रिकॉल केलं असेल. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण हे चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत, म्हणून तुम्ही हा चॅप्टर जो 11वीला आपण शिकलो होतो याच्या बेसिक काही फॉर्म्युले असतील जे तुम्हाला लिहायला सांगितले होते ते तुमच्या जवळ असतील. त्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही पाहिलेल्या असतील तरी आपण एकदा थोड्याशा रिकॉल करूयात. डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. Differentiation is process to find the derivatives of function. Therefore, name of this chapter is differentiation. And now we start its basic concepts. आपला पहिला टॉपिक जो आहे या चॅप्टर मधला तो आहे फॉर्म्युला ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. स्टँडर्ड फंक्शन्सचे फॉर्म्युले मी जे काही ग्रुपवरती तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही लिहिले असतील. आता त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स आपण सोडवणार आहोत. त्याच्यासाठी जे काही फॉर्म्युले दिलेले आहेत ते एकदा आपण परत एकदा पाहूया. डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरच्या सुरुवातीला जो पाहिला गेला किंवा त्याच्यापासून डेरिव्हेटिव्हची सुरुवात झाली तो म्हणजे आपला फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला, जो सर्वांचा आजही तोंडपाठ असेल. एफ डॅश ऑफ एक्स. जनरली डेरिव्हेटिव्ह जो असतो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल, इकडे लिहितो मी पहा, जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर तुमचं फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह हा dy बाय dx म्हणजेच f डॅश ऑफ x ह्या फॉर्म्युल्याने दाखवला जातो किंवा लेटरने दाखवला जातो. यालाच y डॅश असं पण म्हटलं जातं. म्हणजे जनरली तुमचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो dy बाय dx f डॅश ऑफ x किंवा y डॅश ह्या फॉर्म्युल्याने किंवा ह्या लेटरने दाखवला असं. ओके, आता बघा हा फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला आहे. याने आपण इयत्ता 11वी मध्ये खूप सारे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तुम्ही परत एकदा त्या 11वीचे पुस्तक जरी पाहिलं किंवा आपल्या 11वीच्या नोटबुक्स पाहिल्या तरी तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवू शकता. जरी काही डिफिकल्टी झाल्या तर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, हरकत नाही. परंतु हे 11वी मध्ये आपण याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत, म्हणून याच्यावरती डिपेंड्स असणारे प्रॉब्लेम्स काही घेणार नाही आता आपल्याला. त्याच्यानंतर त्याच 11वीच्या बुक्स मध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचे काय बेसिक जे 4 रूल्स होते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांचे जे रूल्स होते ते रूल्स आपण पाहिलेले आहेत. आता ते रूल्स आपण इथं पाहिल्यानंतर हे काय होते हे एकदा परत आठवणीत आणणार आहोत आणि त्याच्यावरती डिपेंड्स असणारे हे प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत. तर बघा, पहिला जर y इज इक्वल टू u प्लस v म्हणजे तुमचं y हे एक फंक्शन आहे, हे दोन फंक्शन्सची ऍडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना then dy बाय dx हा कसा लिहावा लागतो, du बाय dx प्लस dv बाय dx म्हणजे u चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह आणि v चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह यांची ऍडिशन म्हणजे तुमचा काय असणार आहे dy बाय dx. हेच सबट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये जर सबट्रॅक्शन असेल y इज इक्वल टू u मायनस v असेल तर dy बाय dx इज du बाय dx मायनस dv बाय dx म्हणजे ह्या दोन फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्हची काय घेतली आपण इथे सबट्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर जसं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आपण जर ते फंक्शन्सची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हज घेताना ते डेरिव्हेटिव्हची रिलेटेड डेरिव्हेटिव्हची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मिळते. पण हेच मात्र आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये लागू होत नाही, कारण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा फॉर्म्युला हा जो आहे आपला हा थोडासा डिफरंट आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इफ y इज इक्वल टू u प्लस u इंटू v देन जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट म्हणजे u इंटू dv बाय dx म्हणजे काय दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कोणाचा पहा, y इज इक्वल टू u प्लस v. हा u म्हणजे याला आपण पहिला फंक्शन म्हणू आणि v ला दुसरा फंक्शन म्हणू. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy बाय dx इज इक्वल टू u म्हणजे फर्स्ट इंटू dv बाय dx म्हणजे सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड म्हणजे v आणि du बाय dx म्हणजे फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. मग हे एकत्रित लिहिताना कसं लिहिणार आपण, dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आलं लक्षात. तसंच डिव्हिजनच्या बाबतीमध्ये एक y इज इक्वल टू u अपॉन v असेल आणि डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 असेल, v इज नॉट इक्वल टू 0 तर
त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. सेकंड फी du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन फी स्क्वेअर, म्हणजे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. या पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युला वापरून प्रॉब्लेम सारे सोडवायचे आहेत. येते लक्षात? आता आपल्याकडे इकडे प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले आहेत. हे प्रॉब्लेम्स आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर करून सोडवणार आहोत. बघूयात आता. तर आपल्याला पहिला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही सर्वांनी निकाल सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले सगळे लिहून घेतलेले आहेत आणि हे फॉर्म्युले आता तुमच्या समोर असणार आहेत. फॉर्म्युल्याच्या वह्या तुम्ही घेणार आहात आणि त्या फॉर्म्युल्याच्या वह्या मधून फॉर्म्युले पाहून आपण हे सगळं सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट आता आपल्याकडे पुढे जो आहे प्रॉब्लेम्स नंबर 1, if y is equal to x square plus 3x minus 1. हे फंक्शन आहे, आपल्याला dy बाय dx शोधायचं आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. आणि याचा डेरिव्हेटिव्ह शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की हे जे फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला काल लिहिलेले किंवा लास्ट टाइम घेतलेले आपण जे फॉर्म्युले आहेत आपल्या फॉर्म्युलाच्या नोटबुक्स मध्ये हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाहून आपल्याला हे सोडवायचं आहे. आता हे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस मी ते सोडवीन त्यावेळेस ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे आहे. राईट? आता हा जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला, हा फर्स्ट प्रॉब्लेम इफ y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. आता याला सोडवायचा कसा? तर याला फंक्शन इथे लिहिताना लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ऍक्च्युअली हे प्रॉब्लेम तुम्ही 11वी मध्ये ह्या टाइपचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत, त्यामुळे हे प्रॉब्लेम आता आपण इथे सोडवू शकतो. असं लिहिल्यानंतर आता हे लिहायचं कसं ह्याचे सगळं डिटेल्स आपण 11वी मध्ये पाहिले. त्याला लिहिलं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणून लिहिला dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण इकडे एकत्रित असा लिहितोय डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. आता इथे मध्ये एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, त्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला प्रत्येकाचा काय करायचा आहे? सेपरेट करायचा आहे. मग आपल्याला याला लिहिताना असं लिहूयात डेरिव्हेटिव्ह ऑफ सेपरेट केल्यावर कसं होईल? x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? x रेज टू n चा. काय आहे फॉर्म्युला? इकडे लिहितो मी डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय आहे? n into x रेज टू n minus 1. आता इथे n ची व्हॅल्यू किती आहे? त्याच्या प्रॉब्लेम साठी 2 आहे. मग x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ह्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो काय येईल? 2 into x येईल. बरोबर? कारण 2x रेज टू 2 minus 1 is 1. x चा पॉवर 1 आपण नाही लिहिला तरी चालतो. आता डेरिव्हेटिव्ह आला 2x पुढे प्लस चं चिन्ह आहे. हा 3 कॉन्स्टंट आहे तो आपण ऍज इट इज लिहिला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. 3 into 1 किती? 3. मग तो इथे आला 3. पुढे लिहिला मायनस आणि 1 हा कॉन्स्टंट नंबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज ऑलवेज 0. देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे किंवा याचे सोल्युशन जे आहे ते आपल्याला काय मिळालं? dy बाय dx इज इक्वल टू 3x प्लस 2 सॉरी 2x प्लस 3. अशा पद्धतीने तुम्ही याचं सोल्युशन्स फाइंड आउट केलं. आलं लक्षात? हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकता. आता आपण दुसरा प्रॉब्लेम सोडूयात. दुसरा प्रॉब्लेम जर पाहिला इकडे लिहितो मी बघा. दुसरा प्रॉब्लेम दिलाय आपल्याला y इज इक्वल टू x रूट x. x रूट x दिलाय पहा मल्टिप्लिकेशन मध्ये दिलाय, पण इथं तुम्ही दोन्ही फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लगेच वापरू नका कारण व्हेरिएबल जे आहे ते सेमच आहे. म्हणजे हा जो आहे हे प्रॉब्लेम लिहिताना तुम्ही आधी y ला असे लिहू शकता x चा पॉवर जो आहे तो 1 इंटू रूट x म्हणजे x चा पॉवर असतो 1/2. बरोबर? मग x चा पॉवर जर 1/2 लिहिला आणि ह्या x चा पॉवर 1 आहे, दोन बेस जर सेम असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय होते? ऍडिशन होते लॉ ऑफ इंडायसिस नुसार. मग आता याचा पॉवर जो आहे तो किती होईल? x रेज टू त्याचा पॉवर 1 आणि याचा 1/2. 1 प्लस 1/2 किती झालं रे? इकडे ऍडिशन करतो मी 1 प्लस 1/2 किती आलं? 2 प्लस 1 म्हणजे 3/2. इथे x चा पॉवर आला 3/2.
इथे आपण आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणून याला लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिलं, y इज इक्वल टू हे आलं होतं, मग y चा डेरिव्हेटिव्ह काय झाला, dy बाय dx झाला. आणि आता याला x रेज टू n चा फॉर्म्युला वापरायचा आहे, परत तोच फॉर्म्युला. मग याचा फॉर्म्युला तो वापरला तर काय येईल, 3/2 x रेज टू 3/2 - 1 पॉवर, बरोबर ना. मग किती आला रे, हा 3/2 आपण असाच लिहिला आणि 3/2 - 1 इथे करून पाहूयात. 3/2 - 1 म्हणजे 2 1 are 2, 3 - 2 किती 1, म्हणजे काय आलं 1/2, म्हणजे इथं काय आलं x रेज टू 1/2. आता x रेज टू 1/2 म्हणजे किती असतो, √x असतो. मग तुम्ही व्यवस्थित याला जर लिहून घेतलं तर हे कसं येईल, dy/dx इज इक्वल टू 3√x/2. हे झालं तुमचं सोल्युशन. अशा पद्धतीने दुसरा प्रॉब्लेम्स देखील तुम्ही सोडवू शकता. हे त्याच्या लक्षात एकदम सोपं आहे, इझिली आपण तुम्ही हे प्रॉब्लेम सगळे सोडवू शकता. त्याच्यानंतर आता हे दोन प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवलेले आहेत, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि नंतर पुढचे प्रॉब्लेम्स आपण सोडवू. आता मी हे रब करतोय. आपण याच्यानंतरचा पुढचा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 3, खूप सोपा. हे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला समजायला खूप सोपे आहेत आणि म्हणूनच आपण हा चॅप्टर सुरू केलेला आहे. पुढचा आपला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3. त्याच्यामध्ये दिलाय y इज इक्वल टू 3/x. आता 3/x याच्यासाठी डायरेक्टली तुम्ही कोणता फॉर्म्युला बरं यूज करू शकता, पहा बरं. आपल्या फॉर्म्युल्याच्या वयांमध्ये कुठला फॉर्म्युला जो आहे किंवा मी तुम्हाला जे फॉर्म्युले दिले त्या फॉर्म्युलामध्ये कुठला फॉर्म्युला आहे का असा की जो तुम्ही याच्यासाठी डायरेक्टली यूज करू शकता, असायला पाहिजे. कुठे दिसतोय का असा, दिसतोय मला वाटतं. f(x) च्या रो मध्ये a(x) असं काहीतरी फॉर्म्युला दिलेला आहे. काय a(x) चा फॉर्म्युला काय येईल रे, तिथं मी लिहितो. मग पहिली लाईन आपली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं तर y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे माझा dy/dx येणार आहे. आणि 3/x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, a(x) चा फॉर्म्युला वापरून a(x) log a, बरोबर ना. म्हणजे काय येणार आहे 3(x) log 3. हे झालं त्याचं सोल्युशन. अशा पद्धतीने तुमचा 2 ओळीचा हा प्रॉब्लेम. आपल्याला आता लास्ट इयर्स प्रमाणेच आपला हा पॅटर्न असणार आहे. 1 मार्कासाठी असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपले. 1 मार्काचे 4 प्रॉब्लेम आपल्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये असणार आहेत, बरोबर ना. मग ह्या क्वेश्चन पेपर मध्ये असे 1 मार्काचे प्रॉब्लेम 1-2 ओळीसाठी आपल्याकडे येऊ शकतात, मग ते आपल्याला सोडवता यायला पाहिजे. हा झाला तिसरा प्रॉब्लेम. आता आपण जाऊया चौथ्या प्रॉब्लेमकडे. चौथा प्रॉब्लेम जो आहे हा पण सोपाच आहे. मला वाटतं y इज इक्वल टू x इंटू cos x असा हा प्रॉब्लेम आहे. आता जर तुम्ही पाहिलं इथे तुम्ही नोटबुक मध्ये याला मी जे आता याच्या पुढे जे अंडरलाईन वगैरे करणार आहे तुम्ही करू नका, तुम्हाला समजण्यासाठी वेगळ्या पेनने करतोय. याला u म्हणणार आहात आणि याला v म्हणणार आहात, बरोबर. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू u इंटू v चा. काय आहे मी इकडे फॉर्म्युला लिहितो पहा, y इज इक्वल टू u इंटू v, देन dy/dx काय आहे तुमच्याकडे फॉर्म्युला लिहिलेला आहे, सांगणार आहात मला काय, u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx. आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मग u म्हणून x घेतला आणि v म्हणून cos x घेतला तर हा फॉर्म्युला पाहून मला सांगायचा. इथे आधी लिहायला पाहिजे ना आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. हे रब करतो म्हणजे तुम्ही लिहिणार आहे. u म्हणजे कोण घेतला होता आपण x, इथे लिहिला dy/dx इज इक्वल टू u म्हणजे कोण घेतला x घेतला इंटू dv/dx म्हणजे दुसऱ्याचा v चा डेरिव्हेटिव्ह ना, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, बरोबर. मध्ये साइन कशाचं आहे प्लसचं, प्लस आता कोण घेतला p म्हणजे कोण cos x इंटू du/dx म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह रे x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता बघा x असाच लिहिला आणि cos x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सापडला असेल, सांगा लवकर. भेटला का वहीमध्ये,
sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x बरोबर ना. मग आपण हे cos x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आहोत इथे ब्रॅकेट मध्ये मायनस sin x. आता याला ब्रॅकेट का केलं कारण विथ साइन तो डेरिव्हेटिव्ह लिहिला ऍक्च्युअली तो याला काय मल्टिप्लाय म्हणून आपण ब्रॅकेट केलं. म्हणजे प्लस चा साइन आहे cos x असाच ठेवला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे 1 असतो बरोबर. मग आता हे साइन चं मल्टिप्लिकेशन हे जर आपण असं घेतलं तर हे काय येणार आहे मायनस x इंटू sin x प्लस cos x. हा काय झाला आपला dy बाय dx. आता तुम्हाला जर वाटलं थोडंसं की प्लसचं साइनचं आधी द्यायचं आहे याला साइन मायनस म्हणून मग तुम्ही याला असं पण लिहू शकता cos x मायनस x sin x. हा काय झाला तुमचा सोल्युशन बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही 4 नंबरचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केला बरोबर आहे ना. आता बघा हे सोडवले आपण जे रूल्स मी इथे लिहिले होते त्या रूल्स पैकी 3 रूल्सचे प्रॉब्लेम आपण सोडवले. कोणते कोणते ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे पहिले प्रॉब्लेम मध्ये आले दोन्ही पण ऍडिशन पण घेतली सबट्रॅक्शन पण घेतली. दुसरा तिसरा जनरल फॉर्म्युलावरती होते. चौथा जो आहे त्याच्यामध्ये u इंटू v चा फॉर्म्युला वापरला आणि आता लास्टचा जो आहे तो प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. हे तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या. आपण आता काय करूया पाचवा प्रॉब्लेम पाहूया. हे जे आहे पाचवा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नंबर 5 y इज इक्वल टू e रेज टू x अपॉन x प्लस 1 बरोबर. u अपॉन v तर दिसते आपल्याला. मग आता याच्यासाठी मी इकडे फॉर्म्युला लिहितो म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला वापरून प्रॉब्लेम सोडवू शकता. काय फॉर्म्युला 8y इज इक्वल टू u अपॉन v p इज नॉट इक्वल टू 0 देन काय देन dy by dx is equal to p into du by dx minus u into dv by dx upon p square बरोबर. आता याचा आधार घेऊन आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. काय करावं लागेल पहिली लाईन घ्यायची डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय झाला dy by dx झाला आणि पुढे काय करायचं आता हा फॉर्म्युला वापरायचा. कोण आहे रे फी ची व्हॅल्यू काय बरं याच्यामध्ये दिसते का तुम्हाला फी कुठे आहे न्यूमरेटरला का डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरला आहे ना काय x प्लस 1. मग हा फॉर्म्युला वापरून आपण जर इथं लिहिलं तर फी म्हणजे कोण आहे x प्लस 1 आहे. नंतर इथं काय दिलं फॉर्म्युला du by dx म्हणजे वरती जो आहे ना न्यूमरेटरला हा u त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल कोणाचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल e रेज टू x बरोबर. मध्ये चिन्ह कशात आहे काही नसतं. नंतर पुढे कोण आहे u म्हणजे न्यूमरेटरला लिहिलेला काय e रेज टू x आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतलाय फी चा म्हणजे कोणाचा डिनॉमिनेटरचा तो काय x प्लस 1 आणि या सगळ्याच्या डिनॉमिनेटरला काय घेतलंय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर. त्याला फक्त सॉल्व करून कॅल्क्युलेट करून लिहायचं पुढे म्हणजे फॉर्म्युला वापरून. याचा काही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायला नाहीये फॉर्म्युल्याचा म्हणून हा x प्लस 1 असाच इनटू आता डेरिव्हेटिव्ह काय आला सांगितलं पुढे आपल्याला कोणाचा e रेज टू x चा e रेज टू x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे e रेज टू x आहे म्हणून इथे लिहिला e रेज टू x मध्ये काय मायनसचं चिन्ह इथं परत e रेज टू x आहे आणि आता इथं ऍडिशन्स पण वापरायचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह एकत्रित करायचा. x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 आणि पुढे प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 प्लस 0 किती 1 म्हणून इथे काय येणार इनटू 1 येणार आणि डिनॉमिनेटरला काय राहणार x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर कारण तर ते कॅल्क्युलेट करायला नाहीचे. आता याला थोडंसं वेगळं कसं लिहिणार ह्या टर्म मध्ये आणि ह्या टर्म मध्ये e रेज टू x कॉमन आहे. हा e रेज टू x आपण कॉमन घेतला तर राहिलं काय इथं x प्लस 1 राहिला आणि पुढे इथं मायनस 1 राहिला आणि ह्या डिनॉमिनेटरला काय x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बरोबर ना. मग आता बघा हा e रेज टू x लिहिला x प्लस 1 मायनस 1 काय झाला कॅन्सल झाला आणि इथं काय राहिला फक्त इनटू x राहिला. डिनॉमिनेटरला काय x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच
त्याला अल्जेब्रिकल रूल्स नुसार नियमानुसार गणितीय संख्याशास्त्राच्या नियमानुसार आपण याला x आधी लिहूया आणि इंटू e⁻x लिहूया, डिनॉमिनेटरला x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहूया. म्हणजे हा काय झाला आपला dy/dx झाला. म्हणजे आपल्याला दिलेल्या 5व्या प्रॉब्लेम्सचं हे आपलं काय झालं सोल्युशन झालं. आलं लक्षात? हे व्यवस्थित काय करणार आहात तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून देणार आहात. आणि आता हे सगळं सोडवल्यानंतर मी तुम्हाला काय देणार आहे होमवर्क देणार आहे. आता तो होमवर्क आपल्या ग्रुपवर टाकला जाईल आणि तो होमवर्क तुम्ही सोडवायचा आहे. आणि त्या सोडवत असताना जर तुम्हाला काही डिफिकल्टी आल्या तर त्या तुम्ही मला काय करायचे आहे विचारून घ्यायचे आहे. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा कधी आपलं कॉलेज सुरू होईल, रेग्युलर क्लास सुरू होतील, त्यावेळेस हा सगळा होमवर्क आणि इथे मी बोर्डवर शिकवलेलं ईच अँड एव्हरी एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मधनं चेक केलं जाईल. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण हे सगळं तुम्हाला कंपल्सरी आहे. हे जर नाही केलं तर तुम्हाला पुढचं काहीही येणार नाही. जसं तुम्ही हे सोडवाल तेव्हाच तुम्हाला त्याचं सोल्युशन, पुढचे जे होमवर्क आहे त्याचे सोल्युशन निघेल. मग हे सगळं सोडवल्यानंतर आता मी तुम्हाला हे सगळं तुमचं लिहून झालं असेल तर मी आपल्या ग्रुपवरती तुम्हाला होमवर्क देणार आहे. हा होमवर्क काय करायचा आहे तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपली एक नोटबुक बनवा, त्या नोटबुक मध्ये तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम सोडवणार आहात. मॅथचे असे काही पुढे इकडे काही तिकडे इकडे तिकडे लिहू नका, सरळ एका वहीमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला हे पुढे अभ्यासासाठी सोपं जाईल आणि आपल्याला चेक करण्यासाठी सुद्धा. कारण नंतर जर तुम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं तर मी चेक करताना मात्र सिरियली सगळं चेक करणार, मग त्या सगळ्या वह्या दाखवताना तुम्हाला त्या दाखवता यायला पाहिजे. आलं ना लक्षात? ओके. जर तुम्हाला काही डिफिकल्टी झाल्या तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता किंवा आमचे व्हॉट्सअप नंबर इथे बोर्डवरती दिलेले आहेत. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला एनी टाइम हे तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या विचारू शकता. एक हे सांगतो विद्यार्थी मित्र, आपल्या भाग्यविधाता फाउंडेशन युट्यूब चॅनलवरती सध्या तुमच्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून केमिस्ट्रीचेही व्हिडिओज अपलोड करण्यात येत आहेत. केमिस्ट्रीचे तज्ज्ञ शिक्षक हे आपल्याला त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी आपण केमिस्ट्रीचे लेक्चर्स जे आहेत आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती आम्ही अपलोड करत आहोत, तेही तुम्ही पाहून घ्या आणि त्याला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.